पुढील 2 दिवस सोशल मीडियात प्रचाराचा धुरळा उडणार असल्यानं येथील अपप्रचार आणि चुकीच्या प्रचारावर प्रशासनाची 24 तास करडी नजर असणार आहे। तसंच आजपाव येतो जिल्ह्यात एकही पेड न्यूजचं प्रकरण नसल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शणगारे यांनी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 10,935 पोलीस कर्मचारी आणि 4,161 होमगार्डसह 24 पथकं सज्ज असून प्रत्येक मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार असल्याचं सांगितलं। मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रियेची तिसरी फेरी पूर्ण झाली। सी-विजिल ॲपवर एकूण 1,655 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 93% तक्रारींचं निराकरण 100 मिनिटांऐवजी 48 मिनिटांच्या आत करण्यात आलं आहे। याशिवाय मतदान केंद्रांवर आवश्यक सोयी सुविधा तसंच मंडपातील केंद्रात मोबाईल टॉयलेटची सुविधाही करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ छापल्या जाणाऱ्या पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या एकत्रित प्रमाणीकरण आणि माध्यम कक्षाकडे एकूण 127 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते। त्यातील 358 व्हिडिओ, 49 ऑडिओ, 6 पथनाट्य, 3 IVR कॉल, 1 टेक्स्ट मेसेज, 1 व्हॉट्सअप मेसेज, 110 डिजिटल पोस्टर अशा एकूण 528 मजकुरांना परवानग्या देण्यात आल्यात। यात एकही पेड न्यूजचं प्रकरण नाही। सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी पथकं 24 तास सज्ज असून सोशल मीडियातील अपप्रचार तसंच चुकीच्या बातमीवर नजर ठेवून तात्काळ कार्यवाही करणार असल्याचंही जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी सांगितलं। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे। जिल्ह्यातील 72,29,339 मतदार 244 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहेत। शांततेत आणि सुव्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे। मंगळवारी निवडणूक कर्मचारी मतदान साहित्य घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झालेत। जिल्हाभरात निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शणगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदोबस्तासाठी 24 भरारी पथकांसह 18 विशेष कंपन्या आणि 15,096 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे। जिल्हा प्रशासनानं मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित केलं असून मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर दिलाय। ठाणे जिल्ह्यात गृहमतदान आणि टपाली मतदानाद्वारे आत्तापर्यंत 4,838 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाय। प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा किंबहुना कोणीही मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी भारत निवडणूक आयोगानं 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती। तसंच अत्यावश्यक सेवेतील आणि निवडणूक कर्तव्यावर असल्यामुळे मतदानासाठी जाणं शक्य होणार नाही अशा कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली होती। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू असून या टपाली मतदानासहित कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। ज्यांचं मतदान केंद्र परिघाबाहेर असून तिथे निवडणुका होऊ घातल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांनी देखील टपाली मतदानाचा हक्क बजावलाय। तसंच प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत असलेल्या आणि निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण 940 जणांनी अर्ज दाखल केले होते। यामध्ये 85 वर्षांवरील मतदारांचा तसंच दिव्यांग मतदारांचा समावेश होता। यापैकी एकूण 895 जणांनी गृहमतदानाद्वारे मतदान करून आपलं मत नोंदवलं। यामध्ये 85 वर्षांवरील एकूण 766 मतदारांनी तर 129 दिव्यांग मतदारांनी मतदान केले। निवडणूक आयोगानं गृहमतदानाची सोय करून दिल्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक आयोगाचे सर्व आभार व्यक्त केले आहेत।
डोंबिवलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उबाटा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला। यावेळी त्यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत पक्षप्रवेश केला। सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केलं होतं। शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उबाटा गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपलं काम सुरू ठेवलं। मात्र असं असूनही विधानसभा निवडणुकीत उबाटा गटानं पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते पक्ष नेतृत्वावर नाराज झाले होते। अखेर व्यतीत होऊन त्यांनी उबाटा गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता। त्यानंतर काल संध्याकाळी 5 वाजता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। गेली अनेक वर्ष आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो, मात्र सच्च्या शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षप्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचं मत थरवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। तर सदानंद थरवळ हे शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून गेली कित्येक वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून पक्षात एकत्रच काम केलं होतं। डोंबिवलीमधील सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे। अनेक सामाजिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो। डोंबिवलीमध्ये काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या होत्या। आज त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा आणि त्यांचा मुलगा अभिजितचा शिवसेनेत पक्षप्रवेश होत असल्याचा विशेष आनंद आपल्याला होत आहे। आता पुन्हा एकदा त्या जोमानं आम्हाला पक्षवाढीसाठी एकत्र काम करता येईल असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। थरवळ पितापुत्रांच्या शिवसेना प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत डोंबिवली शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि महायुती अधिक बळकट झाली असल्याचं मत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं। तर या पक्षप्रवेशामुळे मतदानाला अवघा 1 दिवस बाकी असताना एकनाथ शिंदे यांनी उबाटा गटाला जोरदार झटका दिल्याची चर्चा रंगली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकानं बेकायदेशीररित्या मध्य प्रदेशातून तस्करी केलेल्या देशी मद्याचा साठा जप्त केल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी काल दिली आहे। या कारवाईमध्ये गावठी मद्यासह 9,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगानं वाहन तपासणीचे आदेश दिले होते। याच पार्श्वभूमीवर विभागीय उपायुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी आपल्या पथकासह 17 नोव्हेंबर रोजी मुंबई-आग्रा हायवेवर तपासणी नाका लावून संशयित वाहनांची तपासणी केली। त्यावेळी एका 4 चाकी टेम्पोची त्यांनी तपासणी केली। यामध्ये धान्याचा भुसा असल्याचं त्यांना सांगण्यात आलं, परंतु संशय बळावल्यानं त्यांनी वाहन चालकाकडे कसून चौकशी करून या वाहनाची तपासणी केली। तेव्हा या टेम्पोमध्ये मध्य प्रदेशात निर्मित आणि विक्रीसाठी असलेल्या मद्याचे एका नामांकित ब्रँडचे 101 बॉक्स आढळले। यामध्ये 180 मिलीलिटर क्षमतेच्या 5,050 बाटल्या आढळल्या। या प्रकरणामध्ये सागर पाडवी याला अटक करण्यात आली असून परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पोही जप्त केलाय। या टेम्पोतून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी असलेले देशी मद्याचे 101 बॉक्स आणि 50 गोण्या भुसा असा सुमारे 9,60,000चा मुद्देमाल जप्त केलाय। निरीक्षक शेवाळे यांच्यासह दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट, HB यादव, VV सकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर आदींच्या पथकानं ही कारवाई केली।